सो आज होता आमचा शेवटचा दिवस गोव्यामध्ये, म्हणून आम्ही ठरवलं आज एक्सप्लोर करूया. रेडी झालो, थोडी शायनिंग मारली आणि त्यानंतर आपली आपली स्कूटी काढली आणि निघालो. आज ठरवलंच की भरपूर फिरायचं. मकरन सर बघा काय डॅशिंग दिसतात आहे. त्यानंतर मस्त महारांची मूर्ती दिसली, आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो. पण शेवटी तेच, या दादांची ओव्हर ॲक्टिंग. ठीक आहे, आता काय चालून घ्यायचं. जय हिंद. त्यानंतर मस्तपैकी एक लेन लागली आम्हाला, ज्यामध्ये किती सुंदर घरं दिसतात ते तुम्ही बघू शकता. किती कलरफुल लेन आहे, किती स्वच्छ आहे आणि किती मस्त आहे यार. खरंच मजा आली गोवा फिरायला. त्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटला उतरलो. मकरन सर चेक करत होते. नंतर मी आत गेलो, बघितलं आणि आणि मजा. सगळ्यात इम्पॉर्टंट, तिकडे ना त्यांनी कोड लावून ठेवला होता. म्हणजे तुम्हाला जर कोड स्कॅन करा आपल्या मोबाईलमध्ये आणि हव्या त्या लँग्वेजमध्ये ती इन्फॉर्मेशन ऐकून घ्या. वाव, ग्रेट. खूप मस्त कन्सेप्ट होती, मला आवडली. त्यानंतर समोरचं एक आर्ट गॅलरी होती, आम्ही तिकडे गेलो आणि तिकडच्या पेंटिंग्स ज्या वेळेला मी बघितल्या, बापरे, खूप मस्त, खूप सुंदर. आणि नंतर तिकडे एक लेडी होती जिने आम्हाला त्या प्रत्येक पेंटिंगबद्दल माहिती सांगितली. ती ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं, खूप मस्त वाटलं. मग आर्ट गॅलरी बघितल्यानंतर आम्ही गेलो तिकडचा सर्वात फेमस चर्च, ओल्ड गोवा चर्चमध्ये, कारण तो बघायचाच होता. त्यानंतर तिकडे उतरलो, आम्ही फिरलो आणि मग आम्ही आत गेलो, एक्सप्लोर केलं. बघू शकता तुम्ही किती सुंदर चर्च आहे. त्यानंतर खूप एक छान रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो आणि त्यातली फिश थाळी सुपर्ब. इतकी मस्त फिश थाळी आम्ही कधीच खाल्ली नव्हती. त्या पोट भरून जेवलो, मस्त सोलकढी प्यायलो, खूप सुपर्ब होती, खूप सुपर्ब. मी त्या काकूंना सांगितलं सुद्धा. त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर एक छान मंदिरात गेलो. खूप 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 सुंदर मंदिर होतं ते. आणि गोव्याचा शेवटचा दिवस संपवत आम्ही निघालो आमच्या घरी.